सामाजिक वनीकरण विभागाच्या अभिसरण योजनेतील कथित आर्थिक अनियमिततेच्या प्रकरणाने पुन्हा एकदा प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. जॉब कार्डधारक मजुरांच्या हक्काच्या मजुरीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप असलेल्या वनपरिक्षेत्र अधिकारी जी.एस. इंगळे यांच्यावर चौकशीनंतरही केवळ वेतन रोखण्याची कारवाई करण्यात आल्याने संताप व्यक्त केला जात आहे. सुमारे 30 लाख रुपयांच्या कथित गैरव्यवहारापैकी अत्यल्प रक्कम वसूल करण्यात आली असून उर्वरित रक्कमेचे काय झाले याचे उत्तर अद्याप मिळालेले नाही. या प्रकरणात संबंधित अधिकाऱ्याला वाचविण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप नगरसेवक जितेश कुळमेथे यांनी केला आहे. संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र आणि उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, संबंधित वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याला सेवेतून बडतर्फ करावे, तसेच त्या कालावधीत जबाबदार असलेल्या इतर अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर केलेल्या निवेदनातून केली आहे. शासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली नाही तर जनतेचा प्रशासनावरील विश्वास उडण्याची भीती असून दोषींना पाठीशी घालण्याचा प्रकार थांबले पाहिजेत, असा इशाराही त्यांनी पत्रकार परिषदेत दिला. यावेळी विविध सामाजिक व राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी उपस्थित होते. सामाजिक वनीकरण चंद्रपूर अंतर्गत टॉप ऑफ मॉडेल व मनरेगा याच्यामध्ये झालेला आर्थिक अपहार, बनावट मजूर प्रकरण, शासनाच्या निधीची लूट या संदर्भामध्ये तत्कालीन वनपरिषद अधिकारी श्री जी.आर. इंगळे यांनी एकंदरीत सामाजिक वनीकरणाच्या दुतर्फा झाडं लावण्याच्या प्रकरणामध्ये जी माणसं राबून आपलं जीवन या ठिकाणी उदरनिर्वाहाचं साधन म्हणून या ठिकाणी जगतात, अशा म्हणजे रक्ताचा पाणी करत या ठिकाणी आपला उदरनिर्वाह या ठिकाणी चालवतात, अशा मजुरांचा आर्थिक अपहार या ठिकाणी केलेला आहे. आणि या अनुषंगाने आम्ही मागच्या महिन्यामध्ये पत्रकार परिषद घेऊन सांगितलं होतं की संबंधित अधिकाऱ्यांचं या ठिकाणी निलंबन करा. मी माझ्या जीवनातला पहिले जिल्हाधिकारी या ठिकाणी वसुमना पंत यांचा उल्लेख करेन की त्यांनी या ठिकाणी पत्रकार परिषद आणि त्यांच्याकडे तक्रार दिल्यानंतर त्यांनी या ठिकाणी चौकशी समिती गठीत करून या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी अहवाल दिलं आणि अहवालात सांगितलं की त्या ठिकाणी प्रचंड मोठा आर्थिक आणि बनावट मजुरांचा या ठिकाणी अपहार झालेला आहे. जवळपास 30 लाख रुपयांचा या ठिकाणी घोटाळा झाल्यानंतर उपवनसंरक्षक सामाजिक वनीकरण नागपूर यांनी शिक्षा म्हणून त्यांना केवळ आणि केवळ 1 महिन्याचं वेतन तात्पुरत्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी वेतनवाढ थांबवली. आणि दुसरी शिक्षा त्यांनी अशी दिली की त्या ठिकाणी हे केवळ आणि दुसरी शिक्षा त्यांनी एवढं दिलं की त्या ठिकाणी वसुली 1,11,623 रुपयाची त्या ठिकाणी वसुली केली, जे की मुळात पैसा हा मजुरांचा आहे. आणि 30,000चा अपार असताना 30 लाखाचा अपार असताना तुम्ही त्या ठिकाणी केवळ आणि केवळ नाममात्र या ठिकाणी कार्य करतायत. मी तर आरोप करेन की डिपार्टमेंटचे संपूर्ण अधिकारी, वन विभागाची सर्व या ठिकाणी सामील आहेत. आजच मी राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत या ठिकाणी पत्र पाठवून मागणी केली आहे की जे या प्रकरणामध्ये मजुरांच्या घामाचा पैसा या ठिकाणी खालेले आहेत, अशा सर्व अधिकाऱ्यांवरती निलंबनाची, बडतर्फची तात्काळ कार्यवाही झाली पाहिजे आणि कठोरात कठोर शिक्षा आली पाहिजे, अशा या ठिकाणी आशाचं मी या ठिकाणी पत्र दिलं आहे. आणि उद्या मी स्वतः, हे तर खरं तर वन विभागाचं काम आहे की एवढा मोठा अपहार सिद्ध झाल्यानंतर त्यांच्यावरती गुन्हा दाखल करणं, पण वन विभाग जरी करत नसेल तर उद्या मी स्वतः या ठिकाणी रामनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी जात त्यांच्या सन्माननीय तत्कालीन अधिकारी श्री जी.आर. इंगळे यांच्यावरती गुन्हा दाखल करेन. आणि हा प्रकरण खरं तर आता माझा नसून संपूर्ण जनतेचा आहे, सामान्य लोकांचा, आणि हा प्रकरण जन आंदोलनामध्ये या ठिकाणी उभा आहे. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com.